मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील जनता दरबारासाठी सकाळपासूनच लोकांच्या रांगा। मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून स्वीकारणार नागरिकांच्या तक्रारी। शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुख बैठकीला उपस्थित। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे करणार मार्गदर्शन। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्यानं पाकिस्तान धास्तावलं। पाकिस्तान लष्कराचं मुख्यालय, कंट्रोल रूम डोंगरात बोगद्यामध्ये स्थलांतरित करणार। ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांचे 8 गट 5 देशांना माहिती देणार। 22 मे पासून वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ खासदार करणार नेतृत्व। अस्थिरतेच्या काळामध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था सुसाट। संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल। चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.3% राहण्याची शक्यता। युरोपियन युनियनच्या तुलनेत भारताचा विकास दर अधिक। नागपूरमधील महिला काश्मीरच्या कारगिलमधून बेपत्ता। सुनीता नावाच्या महिलेनं पीओके बॉर्डर पार केल्याचाही संशय। पाकिस्तानमधील धर्मगुरूला भेटण्यासाठी सुरू होती महिलेची धडपड। यंदा आषाढी वारीसाठी देहूत संस्थान खरेदी करणार बैलजोड्या। संत तुकोबांचा पालखी रथ ओढण्यासाठी बैलजोड्यांची खरेदी। बैलजोडीचा मान इतरांना देण्याची परंपरा होणार खंडित। पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईनमधील 36 बंगल्यांवर कारवाई। पालिकेची नोटीस बंदोबस्तात कारवाई सुरू। सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई। तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू म्हणत बीडमध्ये अपहरण करत तरुणाला बेदम मारहाण। 13 जणांनी तरुणाला लाठ्या काठ्यांनी केली मारहाण। 7 जण पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या धाड परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर। धाड गावाचा धावणगावशी संपर्क तुटला। केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंग करताना हेलिकॉप्टर कोसळलं। हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटला। सर्व प्रवासी सुरक्षित।